शनिवारी संध्याकाळी पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसकडून या कार्यक्रमासाठी SSPMS कॉलेजच्या मैदानात भव्य आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमाच्या आधी शुक्रवारी रात्री काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI आणि ABVPच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. राहुल गांधींना पुण्यात पाय सुद्धा ठेवून देणार नसल्याचा इशारा अभाविपनं दिला होता. तर राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज असल्याचा आरोप भाजपनं केला होता. त्यामुळे राहुल गांधींच्या आजच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ठरल्याप्रमाणे पुण्याच्या SSPMS कॉलेजच्या मैदानात हा कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम विशेषतः जेनझी तरुणींसाठी आयोजित करण्यात आला होता. हजारो विद्यार्थिनींशी राहुल गांधींनी यावेळी संवाद साधला. या कार्यक्रमाला एखाद्या कॉन्सर्ट सारखं रूप देण्यात आलं होतं. 15,000 पेक्षा जास्त तरुणींनी मोठ्या जल्लोषात राहुल गांधींचं स्वागत केलं. यानंतर राहुल गांधींनी भारतातल्या महिलांना कसं बंधनात अडकवून ठेवलं जातं याबद्दल काही मुद्दे मांडले. तसंच त्यांनी महिलांच्या या स्थितीवरून मनुस्मृतीवर सुद्धा जोरदार टीका केली. आपल्याला या मानसिकतेविरुद्ध लढण्याची गरज असल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. राहुल गांधी पुण्यात नक्की काय बोलले, त्यांचा छात्रों की गूंज कार्यक्रम कसा झाला, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आपल्या भाषणाची सुरुवात करताना राहुल गांधी म्हणाले, आज मी पुण्यात आलोय ते तुम्हाला लेक्चर द्यायला किंवा राजकारणाबद्दल बोलायला आलेलो नाही, पण तुम्हाला जे वाटतंय ते ऐकायला आलोय. तरुणींसोबत आयडिया शेअर करण्यासाठी मी इथे आलोय, असं राहुल गांधींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं. तसंच यावेळी पहिल्यांदाच मुलं कमी आणि मुली जास्त दिसतायत असं म्हणत त्यांनी जेनझी तरुणींचं स्वागत केलं. मी सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणी असतील, पण आजपासून तुम्ही हे कायम लक्षात ठेवायचं की तुम्ही युनिक आहात, तुम्ही स्पेशल आहात आणि तुम्हाला तुमची स्वप्न आहेत. भारताची सगळ्यात मोठी ताकद काय आहे असं मला लोक विचारतात, तेव्हा वेगवेगळी उत्तरं मिळतात. पण भारताची सगळ्यात मोठी ताकद आणि संपत्ती म्हणजे देशातल्या 70 कोटी महिलांचा अनोखा प्रवास, त्यांची युनिक स्वप्न आणि त्यांचे विचार आहे. पिंजरा तोडा हीच या कार्यक्रमाची संकल्पना आहे असं राहुल गांधी म्हणाले. तसंच नारी शक्तीचं कौतुक करताना राहुल गांधी पुढे असंही म्हणाले की महिला या पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील आणि सहानुभूतीशील आहे. त्यामुळे भारतातल्या तरुण किंवा वृद्ध महिला भारताची सगळ्यात मोठी संपत्ती आहेत. पण जेव्हा जेव्हा मी पुरुषांशी बोलतो तेव्हा महिलांना 3 दृष्टिकोनातून बघितलं जातं. मुलगी, आई आणि बायको म्हणून महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. यात काही चुकीचं नाहीये, पण फक्त एवढीच तुमची ओळख नाहीये. महिला एकाच वेळी अनेक कामं करतात, पण तरीही त्यांना या 3 चौकटीतच बसवलं जातं. हे सांगतानाच राहुल गांधींनी मनुस्मृतीचा दाखला दिला. मनुस्मृती सांगते की मुलगी लहान असताना ती तिच्या वडिलांची मालमत्ता असते, तरुणपणी ती तिच्या पतीची असते आणि म्हातारपणी तिचं आयुष्य तिच्या मुलांचं असतं. पण हे शब्द लज्जास्पद आहेत. आपल्या स्त्रिया स्वतंत्र असायला हव्यात. तुम्ही कोणावरही अवलंबून नाही. तुमचे तुमच्या वडिलांशी, पतीशी आणि मुलाशी नातं आहे, पण तुमची ओळख त्यांची नाही, तुमची स्वतःची ओळख आहे असं म्हणत राहुल गांधींनी तरुणींची ताकद काय आहे हे सांगितलं. यानंतर राहुल गांधींनी कार्यक्रमाला आलेल्या मुलींशी संवाद साधला. या संवादातून राहुल गांधींनी आणखी एक मुद्दा मांडला. राहुल गांधी एका विद्यार्थिनीसोबत बोलताना म्हणाले, पुरुषाला स्त्रीवर नियंत्रण का ठेवायचं असतं? पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुष तुमच्यावर नियंत्रण ठेवू इच्छितो असं तुम्हाला वाटतं का? यावर त्या विद्यार्थिनीनं उत्तर दिलं, जेव्हा मी स्वतःकडे पाहते तेव्हा मला जाणीव होते की मी एक माणूस आहे. जेव्हा लोक मला तू एक स्त्री आहेस असं म्हणतात तेव्हा मला राग येतो असं विद्यार्थिनी म्हणाली. याच वेळी एका विद्यार्थिनीनं बोलताना तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. 13 वर्षांची असताना तिच्यासोबत काही लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मोठं झाल्यावर सुद्धा असाच प्रयत्न झाला, तेव्हा तिनं त्यांना चांगला चोप दिला. मात्र अशा वेळी कोणीही मदतीला येत नाही अशी खंत या मुलीनं राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना व्यक्त केली. यावरच राहुल गांधींनी महिलांना मिळणाऱ्या वागणुकीचा आणि अत्याचाराचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, यात एक सापळा आहे. महिलांना नियंत्रित करण्यासाठी 4 पद्धती तयार केल्या गेल्या आहेत. पहिली हिंसा, दुसरी अपमान आणि अनादर, तिसरी वेळ आणि चौथी नियंत्रण. समाजात हेच घडतं. आपण हिंसेवर चर्चा करू. जर काही घडलं तर, किंवा तुम्ही स्वतःला सांगता, जर बाहेर गेल्यावर काही घडलं तर तुमचे कुटुंबीय तुम्हाला सांगतात तिथे जाऊ नकोस, काही घडू शकतं, म्हणून हे हिंसेचे प्रकार आहेत असं राहुल गांधी म्हणाले. या दरम्यान इतरही काही तरुणींनी राहुल गांधींशी संवाद साधत आपले काही अनुभव सांगितले.
यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी नेहा सिंग राठोड देखील आल्या होत्या। यावेळी त्यांनी भोजपुरी लोकगीताच्या माध्यमातून सरकारवर जोरदार निशाणा साधला। तर राहुल गांधींनी मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला। मुलींनी शिकू नये, मुलांनी शिकावं, ही मानसिकता कुठून येते? मुलींना काम करण्याची परवानगी देऊ नये, मुली खूपच आधुनिक झाल्यात, 60% मुली एकट्या घराबाहेर पडू शकत नाहीत, जर त्यांना जावं लागलं तर त्यांना कोणासोबत तरी जावं लागतं, 45% मुली लग्न किंवा घरकामामुळे शिक्षण सोडून देतात, असा मुद्दा राहुल गांधींनी मांडला। यानंतर राहुल गांधींशी संवाद साधण्यासाठी एक फार्मासिस्ट विद्यार्थिनी आली। यावेळी तिने पेपर लीकचा गंभीर मुद्दा मांडला। ह्या मुलीने सांगितलं की ती MPSC करणाऱ्या मुलींचा आवाज बनून आली आहे। ह्या मुलीने सांगितलं की तिचा पेपर लीक झाला, मात्र या घटनेला दाबून टाकलं जात आहे। मुलीने सांगितलं की 22 मार्चला तिची परीक्षा झाली, पण 20 मार्चलाच पेपर लीक झाला। जेव्हा पेपर लीक झाल्याचं समोर आलं तेव्हा MPSCनं याला नकार दिला, मात्र जेव्हा हे व्हायरल झालं तेव्हा फक्त तक्रार नोंदवून घेण्यात आली। सध्या हे प्रकरण CID कडे गेलंय, पण त्याला दाबून टाकलं जात आहे। मुलीनं आरोप केला की अनेक अधिकाऱ्यांची नावं यामध्ये आली आहेत, आम्हाला न्याय हवाय, आम्हाला पारदर्शकता हवी आहे, असं ती मुलगी राहुल गांधींशी बोलताना म्हणाली। राहुल गांधी यांनी या मुलीला प्रश्न विचारला की हे पेपर लीक्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर का होत आहेत? यावर त्या मुलीनं सांगितलं की या प्रकरणात ज्या व्यक्तीचं नाव आलंय ती व्यक्ती गुजरातला पळून गेली आहे। राहुल गांधी यांनी या मुलीला विचारलं की मी यावर काय करू शकतो? परीक्षा पुन्हा व्हायला पाहिजे, तुम्ही आमची साथ द्या, असं त्या मुलीनं यावर उत्तर देताना राहुल गांधींना सांगितलं। यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा म्हणाले की ही मानसिकता तयार होते, महिलांचा आवाज दाबण्याची मानसिकता आहे। यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतरांचे काही व्हिडिओ दाखवले। दिल्लीतल्या आंदोलनावेळी तरुणींनी शिवीगाळ केली, यावरून मोदी हा कल्चरल शॉक असल्याचं म्हणाले। आमच्या मुली अशी भाषा कशी काय वापरू शकतात, असं मोदींनी आपल्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं। यावरूनच राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला। जंतर मंतरवर मुलं आणि मुली सगळ्यांनीच शिव्या दिल्या, पण फक्त मुलींनी शिव्या दिल्या हा मोदींना कल्चरल शॉक वाटला। म्हणजेच मुलांनी शिव्या दिलेल्या त्यांना चालतात। मनोहरलाल खट्टर म्हणतात 80% अत्याचार हे महिलांमुळे होतात। ह्या मानसिकतेसोबत लढाई सुरू आहे। मुलींना पिंजऱ्यात बंद ठेवायचं आणि मुलांना सगळं काही द्यायचं, असा भारत आम्हाला नकोय। आम्हाला न्याय, सगळ्यांचा सन्मान हवाय आणि भीती संपून टाकायची। त्यासाठी आम्हाला पितृसत्ता उद्ध्वस्त करायची आहे। आपल्याला सगळ्यांना मिळून हे करायचंय। बी लाऊड, बी प्राऊड, फाईट फॉर युअर स्पेस, असा मेसेज राहुल गांधींनी तरुणींना दिला। त्यानंतर पुणे म्हणजे प्रेम असं म्हणत राहुल गांधींनी या कार्यक्रमाची सांगता केली। एकंदरीतच राहुल गांधींचा पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं उपस्थिती लावून तरुणींनी आपला पाठिंबा दर्शवला। तर महिलांना सगळ्या बंधनातून मुक्त करून स्वतंत्र ओळख देण्यासाठी आपली लढाई आहे, असं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं। यावेळी त्यांनी मनुस्मृती आणि मोदींवर सुद्धा जोरदार टीका केल्यानं पुण्यातल्या त्यांच्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होते। आता राहुल गांधींना भाजपकडून काय उत्तर दिलं जातं, त्यांच्या ह्या आरोपांना कसं काउंटर केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुल गांधींच्या पुण्यातल्या या छात्रों की गूंज या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा कार्यक्रम वातावरण फिरवणारा ठरू शकतो का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।